नमस्कार. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर क्विक रिव्हिजन बॅचचा आजचा आपला 13वा दिवस आहे आणि आज आपण टॉपिक पाहणार आहे पर्सेंटेज शेकडेवारी. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आयोगाचा सर्वात लाडका टॉपिक म्हटलं तरी चालेल. वयवारी, शेकडेवारी हे जे टॉपिक आहेत सरासरी, तर हे आयोगाचे खूप लाडके टॉपिक आहेत. बरेचसे क्वेश्चन तुम्हाला या टॉपिकवर पाहायला भेटतील सारखे सारखे. ठीक आहे. तर असाच हा शेकडेवारी आहे. या टॉपिकवर आपण एक बेसिक कन्सेप्टवर एक व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे. तो जर तुम्ही या टॉपिकच्या आधी पाहिला तर बऱ्यापैकी तुमच्या कन्सेप्ट कंप्लीट होतील आणि जर तुम्ही नाही पाहिलं काही हरकत नाही. या टॉपिकमध्ये आपण जसा प्रश्न येणार आहे त्या पद्धतीने तुमचे या ठिकाणी सुद्धा सगळ्या कन्सेप्ट काय होणार आहे क्लिअर होणार आहेत. ओके, ठीक आहे. तर आपण क्विक रिव्हिजन बॅच घेतोय. बेसिक तुम्हाला येते असं थोडंसं बऱ्यापैकी आपण कन्सिडर करतोय आणि आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करतोय. तर पहा पर्सेंटेज मधला फर्स्ट क्वेश्चन आहे 2023 ला विचारला गेलेला. पहा पहिला क्वेश्चन काय, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? आता पहा दरवर्षी 5% किंमत काय होणार आहे? दरवर्षी 5% किंमत कमी होणार आहे, बरोबर आहे. मग आता पहा पहिल्या वर्षी किंमत किती आहे? 16,000. मग आपल्याला काय करावं लागेल? 16,000ची किती टक्के काढावं लागेल? 5% ते वजा करावे लागतील. आता दुसऱ्या दिवशी तेवढी किंमत, दुसऱ्या वर्षी तेवढी किंमत कमी होणार आहे. त्या वर्षी परत त्याच्या 5% कमी होणार आहेत. मग ती प्रत्येक त्या किमतीच्या परत आपल्याला 5% काढावे लागतील आणि मग जाऊन आपल्याला 2 वर्षानंतर तिची किंमत लक्षात येईल, त्या यंत्राची किंमत काय होईल लक्षात येईल. पण असं न करता दुसऱ्या मेथडने जर तुम्ही हे गणित सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला लवकरात लवकर काय मिळणार आहे? आन्सर मिळणार आहे. म्हणजे याच प्रश्नाचं कमीत कमी वेळेत कसं काढायचं? तर पहा जे 16,000 दिलेत, काय सांगितले? यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. 5% कमी होते म्हणजे दुसऱ्या वर्षी जी किंमत राहणार आहे ती त्या यंत्राच्या किती टक्के असणार आहे? 95% असणार आहे. किती टक्के असणार आहे? 95. म्हणून त्या किमतीच्या 95% म्हणजे किती? 95 भागिले 100 ने फक्त त्याला गुणेल, बरोबर. आता ही जी किंमत आहे पहा 16,000ला जर 95% आपण गुणलं म्हणजे 95% गुणणं म्हणजे 95% म्हणजे किती असतात? नीट लक्षात ठेवा. 95% म्हणजे किती? 95 भागिले 100, बरोबर. म्हणजेच 95% जर आपण गुणलं तर ही काय झाली? दुसऱ्या वर्षीची त्याची किंमत 16,000चे 95%, बरोबर. आता त्या किमतीच्या परत 5% कमी होणार आहे म्हणजे राहणार किती आहे? 95%. म्हणजे परत त्या ही जी किंमत राहिली याला सुद्धा परत कितीने मल्टिप्लाय करा, गुणा 95%, बरोबर आहे. इथं किती आले? 100. झालं, संपलं तुमचं उत्तर. पहा काय होणार आहे? ह्या 2 शून्यांना आपण हे 2 शून्य कट केले, ह्या शून्याला परत हा 1 शून्य कट केला, इथं किती राहिले? 16 गुणिले इथं किती आहेत? 95 गुणिले 95 म्हणजे 95चा वर्ग किती होणार आहे? 5चा वर्ग आपण 25 लिहून ठेवला. 9च्या पुढे येणारी संख्या कोणती आहे? 10. 10 ने 9ला गुणलं तर किती उत्तर आलं? 90 भागिले किती आले? राहिलेले 10. म्हणजे इथं किती आले पहा, जर मला 16 पंचे किती आले? 80, ह्याचे आले 8, 16 दुणे 32 आणि 8 40, परत 4 परत 4 आणि 16 9 44 आहे, बरोबर आहे. म्हणजे 144 भागिले किती आहेत? 10, बरोबर आहे. म्हणजे किती आले? ह्या शून्याला हा शून्य गेला म्हणजे 1 4 4 4 0 म्हणजे किती? 14,440. पर्याय क्रमांक 3. दरवर्षी 5% कमी होणारी किंमत या पद्धतीने. आता पहा असेच प्रश्न सारखे आले तर प्रत्येक वेळेस मी क्वेश्चन सॉल्व्ह करत बसणार नाहीये, तुम्हाला सांगणार नाही. मी फक्त सांगणार आहे याची मेथड कशी आहे आणि कोणते आकडे इथं आले पाहिजेत. ओके, लक्षात आले? प्रश्न नीट लक्षात ठेवा आणि या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करा. पहा कमी होते म्हणजे राहणारी किंमत घ्यायची आणि पुढे चालेल. प्रत्येक प्रश्न याच पॅटर्नने सॉल्व्ह करायचा असं नाही, लक्षात ठेवा. जसा प्रश्न बदलणार आहे तसं कॅल्क्युलेशन सुद्धा बदलणार आहे. ओके, ठीक आहे. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढविले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% 25% वाढवले तर सुरुवातीचा प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? पहा बरं का, सुरुवातीचं किती वाढ आहे माहित नाही, बरं. किती वाढवलं? 20% वाढवलं म्हणजे सुरुवातीची किंमत आता पहा 20% वाढवत जातोय म्हणून आपण काय करू? सुरुवातीचं भाडं 100 रुपये समजू. सुरुवातीचं 100 रुपये वाढवलं, 20% वाढवलं. आता 100चे 20% म्हणजे आता भाडं किती झालं? 120%, 120 रुपये झालं. 20% वाढवलं. सलग 2 महिन्यात परत 10% वाढवलं. आता पहा 120चे 10% वाढणारे किंमत तिथून पुढे वाढते, त्याच्या किंवा तिथून त्या किमतीच्या मागे येते, बरोबर. 120 रुपये वाढ आहे. सुरुवातीचं भाडं किती आहे? 100. 20% वाढ झाली म्हणून 120 झालं. आता परत 10% वाढ झाली म्हणजे 120च्या 10% म्हणजे किती? 12, बरोबर. म्हणजे आता किंमत किती झाली? 132 रुपये. तुम्ही म्हणाल सर हे कसं काय काढलं? कोणत्याही संख्येला च्या शेवटचा अंक म्हणजे आता इथे किती होते? 120. याच्यातलं जर शेवटचं शून्य कमी केलं का ते झाले 10%. लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येचे म्हणजे तुम्हाला विचारलं 500चे 10% किती? तर 500चा शेवटचा शून्य कट करा म्हणजे 50. कोणत्याही संख्येचे म्हणजे ज्याच्या शेवटी काय येतो? शून्य येतो.
ज्या संख्येच्या शेवटी शून्य येतो त्याचे जर 10% तुम्हाला काढायचे असतील तर फक्त शेवटचं शून्य कट करा. ओके, म्हणजे जर तुम्ही मला विचारलं तर 450 चे 10% किती, मी शेवटचं शून्य कट करेल, 45 हे काय झाले त्याचे 10%. बरोबर, म्हणजे इथं किंमत किती होती 120, त्याचे मला किती टक्के काढायचे 10%, म्हणून मी शेवटचं शून्य कट केला, राहिले 12, म्हणजे 10% 120 चे 10% म्हणजे किती 12, मग 12 120 मध्ये मी वाढवले. आता काय सांगितले मला, परत त्याच्या 25% वाढले, म्हणजे 132च्या परत भाडं किती वाढलं 25%. आता 132चे 25% मला काढता येत नाही, बरोबर, मग आता मी काय करेल 132 गुणिले 25 भागिले किती लिहिल मी इथं 100. ओके, मला काय काढायचे 125 चे 32% काढायचे. आलं लक्षात. मग आता इथं जर मी पाहिलं तर काय होईल 25 दुने 50, हा आले 5, बरोबर आहे, 25 त्रिक 75 आणि 5 80, हा आले 8 आणि 25 एक 25, 25 आणि 8, 25 आणि 8 किती झाले 33, बरोबर आहे, 25 आणि 8 33 भागिले किती आहे 100, हे 2 शून्य कट झाले म्हणजे किती 33 रुपये, बरोबर. म्हणजे आता 132 मध्ये मी किती वाढवणार 33, जर मी 132 मध्ये 33 वाढवले तर 3 आणि 2 5, 3 आणि 3 6, 165, बरोबर आहे. म्हणजे इथून इथं मी किती टक्क्यांनी आलो 20%, बरोबर. इथून इथं मी किती टक्क्यांनी गेलो हे लक्षात ठेवा, हे बाजूला, ठीक आहे. या पॉइंट पासून इथं किती टक्क्यांनी आलो मी 10%. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत मी किती गेलो 25%. आता सुरुवातीचं भाडं किती होतं 100, आता किती झाले 165, म्हणजे 100 मध्ये 165 वाढले, म्हणजे टोटल वाढ किती झाली 65%. आपल्याला जी वाढ झाली ती कशात विचारली होती त्यांनी, टक्क्यांमध्ये, एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली, किती टक्क्यांनी वाढ झाली 65. म्हणजे लक्षात घ्या, या पद्धतीने तुम्ही काय करत गेलात, या ठिकाणी किंमत वाढवत गेलात. ओके, ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न, काय प्रश्न दिलाय बा, नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला आणि नंतर तेजीमुळे 30% वाढवला तर मूळ पगाराच्या किती टक्के वाढ झाली, बरोबर. आता पहा 10% कमी केला, सुरुवातीचा तिचा पगार माहित नाही, मग सुरुवातीचा पगार आपण काय म्हणू 100 रुपये होता, हे मानतोय आपण, का कारण सगळं 100% चाललंय, सॉरी टक्क्यांमध्ये झाली म्हणून आपण 100ला घेतो. ओके, शेकडा. आता 10 रुपये 100 रुपये पगार होता, काय झालं 10% पगार कमी केला म्हणजे -10%, बरोबर आहे. म्हणजे आता तिचा पगार किती आला 90 रुपये, 10%, 100चे 10% म्हणजे काय, एक शून्य कट केला 10 रुपये राहिले, 10 रुपये 100 मधून मायनस केले 90 रुपये राहिले. ओके, म्हणजे 100चे 10% 10 रुपये, 10 कमी केले म्हणून आले तुम्ही 90ला. आता काय झालं 90 रुपये पगार असताना तेजी आली, कंपनीला प्रॉफिट झालं, कंपनी म्हणजे आता तुला 30% वाढून देणार. मग आता मी तुम्हाला सांगितले कोणत्याही संख्येचे 10% जर तुम्हाला काढायचे असतील, 90चे 10% मला काढायचे, 90चे 10% म्हणजे मी शेवटचा एक शून्य काय करणार कमी करणार, म्हणजे किती मिळाले मला 9. हे काय झाले 90चे 10% म्हणजे किती 9, मला किती टक्के पाहिजे 30, म्हणजे 10 10 10 म्हणजे 9 9 9 म्हणजे किती आले 27. लक्षात आलं. म्हणजे आता या 90 रुपयामध्ये किती वाढ झाली तिच्या पगारात 27 रुपयांनी वाढ झाली, कारण त्या पगाराच्या 30% वाढवलं, 100च्या नाही, तिला 90 रुपये पगार होता. ओके, 10% ऑलरेडी कमी केला होता, त्या असलेल्या पगाराच्या 30%, म्हणजे 90चे 10% म्हणजे किती 9 रुपये, बरोबर आहे. 20% 18 आणि 30% 27, एवढे काय झालं तिचा पगार वाढला 30%. म्हणजे आता तिचा जो पगार होता इथून इथं 30% काय झाली वाढ झाली, म्हणून तिचा जो पगार मिळाला तो टोटल किती आला 117. मग सुरुवातीचा पगार किती होता 100, आता किती झाला 117, म्हणजे वाढ किती झाली तिच्याकडे 17% झाली. वाढ किती झाली 17, म्हणजे किती टक्के वाढ तर 17% वाढ. या पद्धतीने 100 मध्ये जर आपण मानलं तर या पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळेल. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली तर प्रवेश शुल्कामुळे उत्पादनात होणारा बदल हा 60% कमी झाला, 9% वाढला, 9% कमी झाला, 5% कमी झाला. यातलं नक्की काय उत्तर हे आपल्याला काढायचंय. पहा 35% शुल्क काय केलं कमी केलं, प्रवासी संख्या काय झाली वाढली. आपण काय कन्सिडर करू का आहे ते 100 रुपये मानू आणि प्रवासी संख्या पण 100 मानू. पहा हे काय प्रवेश भाडं, हे किती आली लोक आली 100 लोक आली, म्हणजे टोटल किती जमा झाले 100 लोकांकडनं जर मी 100 रुपये जमा केले तर 10,000 रुपये जमा झाले. सरळ सरळ 4 शून्य ठेवून घेतले, संपला विषय 1 वर, बरोबर आहे. आता काय झालं 35% किंमत काय केली कमी केली. आता 35% जर मी किंमत कमी केली तर 100 रुपये हे आधीचं भाडं होतं, आता भाडं किती झालंय 35% कमी केल्यामुळं 65.
त्यामुळे प्रवासी संख्या 40% वाढली. 40% वाढली म्हणजे आधी 100 येत होते, आता 140 यायला लागली. 40% वाढ झाली. 100ची 40% म्हणजे 40 रुपये. 140 लोक आता यायला लागली. 40% वाढ झाली. आता किती जमा होत आहेत पाहूया आपण. शून्य ठेवून घेतला. 14 पंचे 70, हाचे 7 आले. 14 7 84, 84 आणि 7 91. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला माझ्याकडे जमा किती होते? 10,000. आता माझ्याकडे किती जमा झाले? 9,100 रुपये. म्हणजे मला 900 रुपयाचा काय मिळाला? तोटा मिळाला. 900 रुपयाचा तोटा. बरोबर आहे. आता जर तुम्ही मला विचारलं किती आहे, आधी किती मिळत होते? 10,000. पावर का आधी किती मिळत होते मला? याच्यात पण एक शॉर्टकट आहे. आधी मला किती मिळत होते? 10,000. बरोबर. जर मी 1 शून्य केलं 10,000चे तर किती आले? 1,000 रुपये. म्हणजे किती आले? 10%. 1,000 रुपये म्हणजे किती आले? 10%. आता तुम्ही विचार करा, किंमत कितीनी कमी झाली? 900 रुपयांनी कमी झाली. कितीनी कमी झाली? 900. आणि 1,000 म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं, अजून एक शून्य कट केलं मी. कोणत्याही संख्येच्या मागचे जर एक शून्य कट केलं का 10%, अजून एक केलं का 1%. म्हणजे इथं 1% कितीचा आहे? 100 रुपयाचा. 1% म्हणजे 100 रुपये असेल तर 900 रुपये म्हणजे किती? 9%. मग 9% किंमत कमी झाली का वाढली? कमी झाली. म्हणजे 9%नी काय झाला? उत्पन्नात होणारा बदल काय झाला? 9%नी कमी झाला. उत्पन्न 9%नी काय झालं? कमी झालं. आधी मला 10,000 भेटत होते, आता मला 9,100 भेटायला. आणि हे जर तुम्हाला आकड्यांमध्ये अजून काढायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता नक्की 9,100 रुपये जर तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता 10,000 मला उत्पन्न होतं, पण आता मला 9,100च आहे, तर त्याला मी 100नी गुणलं. आता हे मला काय मिळालं? टक्क्यांमध्ये मिळालं. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, त्यानंतर ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. म्हणजे किती टक्के राहिले? 91%. ओके. म्हणजे किती टक्के घट झाली माझी? 9% घट झाली. लक्षात. तुम्ही टक्केवारीने असं काढू शकता, असं पण काढू शकता. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नामध्ये तुम्ही एक कन्सेप्ट शिकलात. कोणती कन्सेप्ट शिकलात? का एक शून्य कट केला. कोणत्याही संख्येच्या मागे जर शून्य असते, शून्य असेल तरच पॉसिबल आहे. जर एखाद्या संख्येच्या मागे शून्य असेल तर तो एक शून्य कट केला का आपण 10%मध्ये जातो. उरलेला आकडा तो 10% असतो. अजून एक शून्य कट केला का उरलेला जो आकडा असतो तो 1%मध्ये जातो. त्याच संख्येचा 1% भाग तो असतो. लक्षात आले? म्हणजे आपण एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला इथं समजून ठेवतो. 500 रुपये तुम्ही सांगितलं मला 500चा 1% काढा, तर मी काय करणार? 2 शून्य कट करणार. मला विचारलं 10% काढा, तर मी एकच शून्य कट करणार. ओके, ठीक आहे. तर पहा, एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत आणि 455 विद्यार्थी नापास झाले, तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते? पहा बरं. आता काय झालं? एका परीक्षेमध्ये 35% किती झाले? पास झाले. हे टक्क्यांमध्ये दिलेत. आणि 455 विद्यार्थी काय झालेत? नापास झालेत. म्हणजे पहा, ते टक्क्यांमध्ये नाही दिले, ते आकड्यांमध्ये दिले. म्हणजे जर 35% पास आहेत तर 65% काय आहेत? नापास आहेत. हे तर फायनल झालं. ओके. म्हणजे किती टक्के नापास आहेत? 65%. कारण पास किती आहेत? 35%. आणि नापास विद्यार्थ्यांची संख्या म्हटलं तर 455 आहे. पहा, हे एक सूत्र लक्षात ठेवा. आता इथून पुढे काय सूत्र सांगतोय मी तुम्हाला? इकडे मी काय लिहिलेत? इकडे काय लिहिलेत मी? पर्सेंटेज. आणि इकडे काय लिहिली? संख्या. जर 65%ला 455 ही संख्या असेल, 455 हे काय? नापास विद्यार्थी आहेत. आणि 65% हे नापास विद्यार्थी आहेत. हे टक्क्यांमध्ये आहेत, हे संख्यांमध्ये. मग नक्की 100%ला किती पोरं होती? आलं लक्षात? झालं. तिरकस गुणाकार करायचा. इथं काय लिहिणार तुम्ही? x. म्हणजे काय होणार आहे? x गुणिले 65 बरोबर 100 गुणिले 455. म्हणजे इथं काय होणार आहे? x बरोबर 100 गुणिले 455 भागिले किती आले? 65. कितीने बघ जाईल? 5. बरोबर आहे. किंवा 13नी 13 39. ओके. 13 पाची 65, 13 39 उरले 6, परत 13 पाची 65, 5 एक 5, 5 7 35. 7नी गुणलं म्हणजे 7नी जर मी 100ला गुणलं तर x बरोबर किती आले? 700. म्हणजे इथं किती? 100%ला टोटल विद्यार्थी किती होते? 700 विद्यार्थी होते. म्हणजे या मेथडनी तुम्ही तिथपर्यंत काय होऊ शकता? पोहोचू शकता. ही झाली शेकडेवारी सोडवायची दुसरी मेथड. लक्ष ठेवायचे. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे. पहा काय प्रश्न आहे? 1600चे 60%
हे क्षच्या 80% इतके आहे तर क्षची किंमत किती? पावर का काय सांगतोय मी, 1600चे 60% म्हणजे किती, 60 भागिले 100 हे इक्वल आहे कशाला, क्षच्या 80%ला, म्हणजे 80 भागिले 100. 1600चे 60% हे इक्वल आहे क्षच्या 80%ला, तर क्ष म्हणजे किती? संपलं उत्तर. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, म्हणजे इकडे कोण राहिले 16 गुणिले ते किती राहिले 60, तिकडं भागिले कोण आहेत 100 ते आले इकडे गुणिले, आणि तिकडे जे 80 आहेत ते इकडे किती आले भागिले, कशाला आले भागिले, तिकडे कोण राहिलं क्ष राहिला, बरोबर आहे. इथे काय आलं 16 1 16, 16 पंचे 80, 5 1 5, 5 1 5, उरला 1, 5 2 10, आणि म्हणजे इथे किती आले 12 गुणिले 100 1200, बरोबर कोण आला क्ष, म्हणजे क्षची किंमत किती आहे 1200. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात. सोपा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला गेला होता. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, जर आयताची लांबी निम्मी आणि रुंदी तिप्पट केली तर आयताचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी बदलेल? बरं, आधी लांबी किती आहे माहित नाही, रुंदी किती आहे माहित नाही, मग आपण सगळे आपल्या मनाने कन्सिडर करायचे. लांबी आपण 100 मानली, बरोबर आहे, आणि रुंदी आपण 50 मानली आपल्या मनाने. ही काय लांबी आणि ही काय रुंदी, ओके, लेंथ आणि ब्रेथ. एरिया किती आला, ओके. त्यांनी काय सांगितलं, आयताच्या क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल. मग बघूया आपण आताचं क्षेत्रफळ काय. जर यांनी यांचा गुणाकार केला, 3 शून्य मी ठेवून घेतले, बरोबर आहे, आणि 5 1 5, म्हणून तर मी या पद्धतीने नंबर घेतले. आता काय सांगितलं, हे नंबर का घेतले, कारण मला निम्मे करता येतात, तिप्पट करता येतात, सिंपल मध्ये जाते. लांबी निम्मी केली, लांबी किती केली निम्मी, म्हणजे काय केलं 50 गुणिले रुंदी तिप्पट केली, 50च्या तिप्पट 3 गुणलं म्हणजे किती आले 150. आता क्षेत्रफळ किती, 2 शून्य ठेवून घेतले, 15 5 75, बरोबर आहे, म्हणजे कितीने वाढलं, इथं किती आहे 5000, इथं किती आहे 7500, 7500, म्हणजे 2500 वाढलं, बरोबर. म्हणजे आधी होतं 5000, 5000 मध्ये 2500ची वाढ झाली, म्हणजे निम्म्यानी वाढ झाली ना, म्हणजे कितीनी वाढ झाली 50% वाढ झाली, म्हणजे वाढ कितीनी झाली 50%. सिंपल लॉजिक लावून पहा, आकडे पण करायची गरज नाही. 5000 होतं 2500 झालं, 7500 झालं, सॉरी, म्हणजे 2500 वाढ झाली. 5000 2500 वाढ, म्हणजे 5000चे किती टक्के वाढलं ते 50% वाढलं, कारण 2500 म्हणजे 5000चे निम्मे, म्हणजे 50%नी काय झाली क्षेत्रफळामध्ये काय झाली वाढ झाली. म्हणजे आपण आपल्या मनानेच किमती घेतल्या तरी आपल्याला उत्तर मिळालं. आता पहा, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शीतल आपल्या मासिक पगाराच्या 10% रक्कम कपड्यावर खर्च करते, शिल्लक रकमेपैकी 10% रक्कम ही प्रवासावर खर्च करते. जर तिचा पगार 6000 असेल तर तिची बचत किती, बरोबर आहे. पहा, पहिलं काय करते, तिला पगार किती आहे 6000, त्या 6000च्या 10% रक्कम ती कपड्यांवर खर्च करते, म्हणजे 10 भागिले 100, बरोबर आहे. आता हे 10% काढले, हे जर 10% काढले तर हे काय झालं कपड्यांवर खर्च करत असलेली रक्कम. मग ही रक्कम आपल्याला काय करावं लागेल, मेन 6000 परत वजा करावी लागेल, मग आपल्याला काय मिळेल शिल्लक रक्कम, कारण शिल्लक राहिलेल्या रकमेपैकी 90% ती प्रवासावर खर्च करते. शिल्लक किती राहिले, म्हणजे आधी 6000चे 10% काढा, मग ते 6000तून वजा करा. आता मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने जर 6000चे मला 10% काढायचे असेल तर मी सिंपल मध्ये काय करणार आहे, एक शून्य कमी करणार आहे, म्हणजे मला 600 मिळणार आहे. म्हणजे 600 मी 6000तनं वजा करणार आहे, 6000तनं 600 वजा केले म्हणजे 5400 आले, त्या 5400चे मी 10% परत प्रवासावर खर्च करणार आहे. लक्षात आलं का. म्हणजे पहा, मला पगार शीतलला पगार किती होता 6000, मला नाही, 1% कमी केला म्हणजे किती आले 600. म्हणजे आता तिने जर 10% खर्च केला, काय केला खर्च केला, तर आता तिच्याकडे किती राहिले 5400, कारण हे काय झालं 10% तिने खर्च केलेला आहे, बरोबर. आता याच्या परत 10% म्हणजे किती 540, बरोबर. हे काय केलं, राहिलेल्या रकमेपैकी तिने प्रवासावर खर्च केला, म्हणजे 5400 पैकी, ओके, 5400 पैकी 540 रुपये तिने कशावर खर्च केला प्रवासावर, 0 10 6, ओके. इथं किती आले 13, 13तनं 5 गेले 8, इथं किती 400, 4860, 4860 रुपये, बरोबर. हे तिच्याकडे काय राहिले शिल्लक राहिले 4860 रुपये. झालं उत्तर. आता याच प्रश्नाला किंवा याच उत्तराला तुम्ही अशा पद्धतीने पण सोडवू शकता. काय, आता हे तुम्हाला कळलंय का, एक शून्य कमी केलं का 10% तुम्ही जाता, सिंपल लॉजिक, बरोबर आहे. आता काय करू शकता, 6000 10% तिने खर्च केला म्हणजे राहिले किती 90%, म्हणजे 90 भागिले 100 ही तिची राहिलेली रक्कम. हिच्या परत ती 10% खर्च करते म्हणजे शिल्लक राहिलेली रक्कम परत 90%.
पहा मी काय केलं इथं, म्हणजे इथं काय केलं, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, म्हणजे इथं किती राहिले 60 गुणिले 9 9 81, हा शून्य ठेवून घेतला, 6 1 6 8 6 48, बघा सेम उत्तर मिळालं. म्हणजे 10% खर्च केले म्हणजे राहिले किती 90%, म्हणजे त्या रकमेच्या 90%. त्याच्या परत 10% खर्च केले म्हणजे राहिले किती त्या रकमेच्या 90%, म्हणून परत त्याला 90 भागिले 100 ने गुणलं. मग या पद्धतीने, याच पद्धतीने आपण या सिरीजचा म्हणजे या स्लाइडचा किंवा या लेक्चरचा आपण पहिलं गणित याच पद्धतीने सोडवले, आठवं गणित पण आपण त्याच पद्धतीने सोडवतोय. तुम्ही या पण पद्धतीने जाऊ शकता किंवा या पद्धतीने जाऊ शकता, तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही जावा, गणित सॉल्व्ह करा. आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न आहे, जर ए चा पगार बी पेक्षा 20% कमी असेल, इथं ए आणि इथं बी, ए चा पगार बी पेक्षा 20% कमी आहे, ए चा पगार कमी आहे, म्हणजे याचा जर पगार 100 मानला तर याचा 20% कमी म्हणजे किती असणार आहे 80. तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे, तर याचा पगार एच्या पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याचा पगार 20% कमी आहे हे कळलं आम्हाला, का इथून इथं 20% कमी आहे, मग एच्या पेक्षा हा किती आहे, म्हणजे सिंपल लॉजिक काय लावणार तुम्ही, 80 रुपयाला जर 100 असेल, काय सांगतोय 80 ला जर आपण 100 मानलं तर 100 ला नक्की काय मानायचं, म्हणजे काय मानणार आपण x. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता 80 पेपर मार्कांपैकी जर 100 मार्क पडले गुणिले किती 100 झालं, हा शून्याला हा शून्य गेला, इथे किती आले 1000, बरोबर आहे. खाली किती भागिले 8, 8 नी जर भागलं 8 1 8 उरले 2, बरोबर आहे. 8 2 16 उरले 4, 8 45 म्हणजे किती 125. 80 पैकी 100, तुम्ही हे कसं काय झालं सर, इथं जर तुम्ही केलं कॅल्क्युलेशन तर तुम्ही ह्या कॅल्क्युलेशन पासून पण इथंच पोहोचणार आहात. काय होणार आहे 80 गुणिले x, 100 गुणिले 100, 100 गुणिले 100 80 भागिले येणार आहे, झालं. इथून पण तुम्ही तिथंच पोहोचताय. का, कारण आपल्याला विचारलं याच्या हे किती प्रमाणात आहे, म्हणजे 80 पैकी 100 हे किती प्रमाण झालं 125%, किती आलं 125%, म्हणजे कितीने जास्त झाला 25%, कितीने जास्त झाला 25% जास्त, कारण याच्यात ते 125 म्हणजे 25% काय आहे तो जास्त आहे, म्हणजे तो जर याच्या 20% कमी असेल तर हा त्याच्या 25% जास्त आहे, हे नीट लक्षात ठेव. ओके, आता त्याच्या पुढे पहा, अशाला एका परीक्षेत पास होण्यासाठी 40 गुणांची गरज होती. किती गुणांची गरज होती 40 गुणांची गरज होती. तिला 210 गुण मिळतात, तिला किती गुण मिळाले 210, बरोबर आहे. तिला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 10 गुण अधिक मिळतात. तिला पास व्हायला किती गुण लागत होते 40%, पण तिला मिळतात किती 210, म्हणजे 10 गुण जास्त मिळतात. म्हणजे जर तिला 200 गुण मिळाले असते तर तिला किती मिळाले असते 40% मिळाले असते. तर परीक्षेतील अधिकाधिक गुण म्हणजे किती, म्हणजे 100% म्हणजे किती पहा, 40% म्हणजे 200, तुम्ही 200 कसं काय लिहिलं, त्यांनी काय सांगितलंय, जेव्हा तिला 210 गुण मिळतात तेव्हा 10% काय 10 मार्क काय असतात अधिक असतात, 40%च्या 10 मार्क अधिक, पण 40% माहिती झाली 10 मार्क कमी, म्हणजे 210 मधनं 10 गेले. आता 40 ला जर 200 असेल तर 100 ला किती, सिंपल लॉजिक आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं काऊन आला x, म्हणजे काय झालं 40 गुणिले x बरोबर 100 गुणिले 200, बरोबर. म्हणजेच या ठिकाणी काय उत्तर आलं, जर तुम्ही पाहिलं तर काय लिहिलं, x बरोबर 100 गुणिले 200 भागिले किती येणार आहे इथं 40, म्हणजे या शून्याला हा शून्य काय झाला कट झाला, 4 1 4, 4 5 20, 5 ने जर 100 ला गुणलं तर x बरोबर किती आले 500, बरोबर झालं उत्तर. म्हणजे किती आहे अधिक अधिक गुण किती आहेत 500, संपला विषय. असा सोपा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला गेला होता. आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, मकरंदने त्याच्या मासिक वेतनाच्या 5% रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवायचं ठरवलं, परंतु प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या वेळेस त्याने ठरलेल्या रकमेऐवजी 1500 गुंतवणूक केली, जी रक्कम त्याने ठरवलेल्या रकमेच्या 75% एवढी होती, तर मकरंदचे मासिक वेतन किती. पहा, मासिक वेतन आपल्याला माहिती आहे का, नाही, आपल्याला काय काढायचंय मकरंदचे मासिक वेतन, त्याला महिन्याला किती पगार मिळतो, मग महिन्याचा पगार त्याचा x मान, ह्या पगाराच्या 5% त्यांनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवायचं ठरवलं, म्हणजे किती x गुणिले 5% म्हणजे किती 5/100. आता ही जी रक्कम आली ही रक्कम त्यांनी गुंतवायचं ठरवलं,
पण प्रत्यक्षात त्यांनी काय केलं, 1,500च गुंतवले. का? कारण त्यांनी ही जी रक्कम होती ना, ही अख्खीच्या अख्खी गुंतवली नाही. या रकमेच्या सुद्धा त्यांनी 75% गुंतवले. आणि या रकमेच्या त्याला एवढी रक्कम खरं तर गुंतवायची होती. त्याला जो पगार आहे त्याच्या 5%. कोणत्याही रकमेचे 5% काढायचे असेल तर सिंपल आहे, त्या रकमेला 5/100 ने गुणा. मग आपण त्याला गुणलं, ही आली 5% रक्कम. एवढी त्याला गुंतवायची होती पण त्यांनी तेवढी गुंतवली नाही, त्या रकमेच्या 75%. आणि ती जी रक्कम आहे 75%, ती रक्कम किती सांगितली त्यांनी? 1,500. म्हणजे त्याला जेवढी गुंतवायची होती त्याचे 75% म्हणजे 1,500 रुपये. म्हणजे रक्कम गुंतवायची 1,500, 75% म्हणजे 1,500. झालं, संपला विषय. या ठिकाणी काय गुणाकार आहे, म्हणजे इथं काय होईल, 5 1 5, 5 2 10, 20 आला. इथं काय किती आले, 25 3 75, 25 चौक 100, इथे 4 आले. बरोबर. मला किंमत कोणाची काढायची? एक्स ची काढायची. तिकडे कोण आहे ऑलरेडी? 1,500. हे 4 20 चौक 80, यांचं इथं गुणाकार झाला आणि ती काय गेली तिथं गुणायला. बरोबर आहे. किती शून्य आहेत? 3 मी शून्य ठेवून घेतले. 15 8 20 असे, म्हणजे किती? 1,20,000. बरोबर आहे. 1,20,000 त्याचं मासिक काय झालं? वेतन झालं. पण 1 लाख आता इथं काय होईल? एक्स बरोबर इकडे किती? इथं 3 राहिलेत पहा नीट. काय होणार आहे? 1500. हे 20 चौक किती झाले? 80. 80 कशाला गेले? गुणायला तिकडे. आणि 3 कशाला जाणार? भागिले. कारण इकडे ते गुणिले, तिकडे जाऊन भागिले. 3 1 3, 3 5 15, म्हणजे इथे किती आली? 500. म्हणजे हे 3 शून्य मी ठेवून घेतले आणि 5 8 5 40, म्हणजे किती? 40,000. हा काय झाला त्याचा मासिक पगार. हे कॅल्क्युलेशन फक्त तुम्हाला मांडणी नीट जमली पाहिजे. मांडणी नीट जमली, तुम्हाला 100% उत्तर आलं. त्याच्या पुढचा प्रश्न, जर एखाद्या संख्येचा 50% व त्या संख्येचा 35% हा जर 12 कमी असेल तर ती संख्या कोणती? संख्या माहिती का आपल्याला? नाही. त्या संख्येच्या 50% भागिले त्या संख्येच्या 50%, त्याच संख्येच्या 35%, आणि यांच्यात जी वजाबाकी आहे ती 12 आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या संख्येच्या 50% काढल्या, ऑब्व्हियसली ती मोठी असणार आहे. 35% त्याच्यापेक्षा लहान असणार आहे. मग त्या संख्येच्या 50% रक्कममधून त्या संख्येची 35% रक्कम जर मी वजा केली तर 12 उत्तर येते. म्हणजे याचा अर्थ इथे काय झालं? 50 1 50, 50 म्हणजे इथे किती झाले? एक्स ने एक्स भागिले 2 वजा इथं किती होईल? 5 ने भाग देऊया. 5 7 35, 5 2 10, म्हणजे किती आले? 7 एक्स भागिले किती आली इथं? 20, बरोबर किती आहेत? 12. बरोबर. इथं बेस पाया समान आहे का? नाही. पाया समान होण्यासाठी मला इथं किती गुणावं लागेल? वर आणि खाली 10 10 ने. बरोबर. म्हणजे मी 10 एक्स इथं लिहिणार. इथं किती लिहिले? 20 वजा 7 एक्स भागिले किती? 20, बरोबर तिकडे किती आहेत? 12. मग आता दोघांचा पाया जर समान असेल तर तुम्ही एकदाच लिहितो. वरती किती आले? 10 एक्स मधून किती झाले? 7 एक्स वजा झाले. तिकडे कोण राहिलं? 12. म्हणजे आता इथं 20 तिकडे गुणिले म्हणून जाणार आहे. म्हणजे इकडे किती राहिले? 3 एक्स बरोबर 12 गुणिले इकडनं 20 तिकडे गेले. म्हणजे इथं 3 एक्स काय लिहितोय? 3 एक्स बरोबर इकडे किती आले? डायरेक्ट आपण जर इथं लिहिलं पा, एक्स बरोबर 12 गुणिले 20 भागिले किती आले? 3. म्हणून एक्स बरोबर 3 चौक 12 आणि 4 2 8, 80. म्हणजे ती जी रक्कम आहे ती किती आहे? 80. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. सिंपल प्रश्न विचारला गेला होता. आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय. माधवीने मशिनरीसाठी 60 रुपये आणि कच्च्या मालासाठी 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयाची गुंतवणूक केली. तिच्या हातात 1,800 शिल्लक आहेत, तर तिने किती खर्च केले? पहा बरं का, 60% खर्च केला आणि 25% खर्च केला. मग 60 आणि 25 किती झाले? 60 आणि 25 किती झाले? 85%. म्हणजे टोटल रकमेच्या तिने किती टक्के खर्च केला? 85% खर्च केला. म्हणजे शिल्लक किती राहिली? 15%. किती राहिले? 15% शिल्लक राहिले. आणि हेच जर रकमेत पाहिलं विचारलं तर रकमेत किती येते? रुपयांमध्ये विचारलं तर ती किती येते? 1,800 रुपये. म्हणजेच नक्की तिने खर्च किती केला? म्हणजे पावर का 15ला जर 8 आपल्याला किती खर्च केला, टोटल किती रुपये होते हे काढायचं नाही, आपल्याला काढायचे खर्च किती केला.
मग 15% तिने काय केली, बचत केली. आता तिच्याकडे शिल्लक किती राहिले, हे टक्क्यांमध्ये, हे रुपयांमध्ये, म्हणजे तिने खर्च किती केला होता, 85%. बरोबर. तो रुपयांमध्ये किती, असं आपल्याला काय विचारलाय, प्रश्न विचारलाय. बरोबर आहे. रुपयांमध्ये किती, म्हणजे इथे काय होणार आहे, 15 गुणिले x बरोबर 85 गुणिले 1800. मला x किंमत काढायची, 85 गुणिले 1800 भागिले किती आले, 15. कितीने भाग जाईल, 15 5 त्रिक 15, 5 एक 5 उरले 3, 5 7 35, 3 एक 3, 3 6 18, 600. म्हणजे किती आले, हे 2 शून्य मी ठेवून घेतले आणि सत्रुंसक 75 85 आणि सत्रुंसक दुवर्दर्श म्हणजे 102. बरोबर आहे. म्हणजे किती, 10,200 तिने काय केला, 10,200 रुपये तिने काय केला, खर्च केला. सिंपल. मी इथं 85% लिहिलेत कारण मला विचारले तिने खर्च किती केला. जर 15%ला 1800 असतील तर 85% तिने खर्च केलाय, त्याला किती. जर त्यांनी विचारलं असतं मला तिच्याकडे मूळ किंमत किती होती, तिच्याकडे राहिलेली संख्या किती होती, म्हणजे मी इथं किती लिहिले असते, 100. आलं लक्षात, समजलं, डन. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न. ठीक आहे, काय पहा त्याच्या पुढचा प्रश्न. त्याच्या पुढचा प्रश्न दिलाय, एका गावची लोकसंख्या 10 वर्षात 1,75,000 पासून 2,62,000 झाली, तर प्रत्येक वर्षी किती टक्के वाढ झाली. पहा 10 वर्षात इथून इथं वाढ झाली, म्हणजे नक्की किती लोकसंख्या वाढली, 2,62,500. आणि 10 वर्षापूर्वी किती होती, 1,75,000. म्हणजे टोटल लोक किती वाढली, 0 0 5, 12तनं 5 गेले 7, इथे किती 5, 15तनं 7 गेले, 15तनं 7 गेल्यावर 8. ओके, आणि एकातून एक गेलं म्हणजे किती, 87,500. एकातनं एक 0. ओके, म्हणजे 87,500 ही टोटल 10 वर्षातली वाढ आहे. लक्षात आलं. मग टोटल वाढ बघूया आपण, दरवर्षी कितीने वाढली. जर आपण याला दरवर्षी प्रत्येक वर्षी किती टक्क्याने वाढ झाली, 87,500 ही वाढलेली टोटल लोकसंख्या. आता आपण याला जर 10 पार्ट मध्ये डिवाइड केलं, याला जर मी 10 ने भागलं तर टोटल किती आली, 8,750. 8,750 ही एका वर्षी झालेली वाढ. मग आधीची लोकसंख्या किती होती, 1,75,000 पैकी एवढे, म्हणजे नक्की किती टक्के. झाला प्रश्न. एक शून्य अजून द्यावं लागेल आपल्याला. 1,75,000 ही मूळ लोकसंख्या आहे, पुढच्या वर्षी झाली 8,750, म्हणजे नक्की किती टक्के हे आपल्याला काढायचंय. म्हणून त्याला आपण 100 ने गुणले. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे आता वरती किती आहेत, 875, खाली 175. कितीने बघ जाईल, 5. 175 ला जर मी 5 ने गुणलं तर मला 875 भेटतात. म्हणजे किती टक्के, दरवर्षी कितीने वाढ झाली, 5% वाढ झाली. आलं लक्षात, समजले, डन. तर पहा त्याच्यानंतर, आयताकृती कापडाची रुंदी 50 सेंटीमीटर व लांबी 100 सेंटीमीटर होती. ते कापड ब्लीच केल्याने त्याची लांबी 20% आणि 10% लांबी 20% आणि रुंदी 10% कमी झाली. त्या कापडाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी झाले. मग आधी क्षेत्रफळ किती होतं, पहा लांबी आणि रुंदी. लांबी किती होती, 100, रुंदी किती होती, 50, क्षेत्रफळ किती आलं, म्हणजे यांचा गुणाकार होणार 500, 5,000. बरोबर, ठीक आहे. आता लांबी काय झाली, 20% कमी, म्हणजे किती झाली, 20%. 20% म्हणजे 80 झाली. आता गुणिले हे 10%नीच कमी झालं, म्हणजे हे 45%. कारण एक शून्य कमी केला का 10%त जातो, म्हणजे 5 रुपये तेवढे फक्त कमी करा. 50 मधनं 5 गेले, 45 राहिले. बरोबर आहे. हा शून्य ठेवून घेतला, 8 पंचे 40, 8 ने गुणतोय ना मी, 4 हात आले, 8 चौक 32 आणि 4 32 आणि 4 36. ओके, म्हणजे किती आले, 3,600. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर टोटल 1,400 रुपये, 1,400 क्षेत्रफळ काय झालं, कमी झालं. म्हणजे आता तुम्हाला काढायचंय का आधी किती होतं, 5,000, आता कितीनी कमी झालं, 1,400 ने. 1,400 कमी झाले, म्हणजे किती टक्क्यांनी कमी झालं, थोडक्यात
बरोबर आहे. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला, 5 एक 5, 5 दुने 10, 5 8 40. म्हणजे टोटल किती लॉस झाला? 28%. 28% काय झालं? क्षेत्रफळ कमी झालं. ओके, ठीक आहे. एक प्रश्न मी पुन्हा रिपीट करत नाही, समजून सांगत नाही, कारण वेळ नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला जास्त घ्यायचे आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये, कारण लेक्चर मोठं होतं. ठीक आहे, त्यामुळं तो प्रश्न नीट बारकाईने वाचून घ्या आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न आहे, काय दिलाय? मकरंदने त्याला मिळणाऱ्या मासिक वेतनातून 5% रक्कम दान करण्याचे ठरवले. मकरंदने काय केलं? त्याला जेवढा पगार मिळतोय त्याच्या 5% रक्कम ही दान करायचं ठरवलं. परंतु प्रत्यक्ष दान करतेवेळी तसे न करता 5%च्या 75% त्यांनी, म्हणजे एवढी रक्कम त्यांनी दान केली, तर मकरंदचे मासिक वेतन किती? सेम प्रश्न आपण सोडवलेला आहे. बरोबर, काय झालंय पहा, एवढा त्याला पगार होता, त्याच्या 5% त्यांनी दान करायचं ठरवलं, पण एवढे त्याला दान करायचे, पण एवढे त्यांनी दान केले नाही. या रकमेच्या किती दान केले त्यांनी? 75%च दान केले. आणि ती जी रक्कम आहे ती रक्कम म्हणजे 1687.50 रुपये. आणि आता तुम्हाला इथं उत्तर काढायचे कोणाचं? एक्सचं. आणि सेम असाच प्रश्न आता आपण सोडवलेला आहे, फक्त कॅल्क्युलेशन करा. काय करायचे तुम्हाला? हे 100 तिकडे गुणिले लिहा, 75 भागिले ना, 5 भागिले ना, इकडे एक्स ठेवा, संपलं उत्तर. त्याचा मासिक पगार, त्याच्या 5% रक्कम, ह्या रकमेचे 75% म्हणून त्याला 75 भागिले 100 ने गुणलं आणि ती रक्कम त्यांनी सांगितली एवढी आहे. दॅट्स इट. हे पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता, सेम प्रश्न आहे. ओके. त्यानंतर त्याच्या पुढे, बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी 70% उमेदवारांना मराठी वाचता येते. म्हणजे असं समजूया आपण, 100 लोक होती आणि त्या 100 लोकांपैकी 70 लोकांना काय येतोय? मराठी वाचता येते. सर्व उमेदवारांच्या 60% महिला असतील, म्हणजे याच्यामध्ये जर 60% काय असतील? महिला असतील, वुमन असतील, तर 40% काय राहिले? 40 जण काय राहिले? पुरुष राहिले. ओके, मेन आहेत. तर त्यापैकी 20% महिलांना मराठी वाचता येत नसेल. पहा, महिला किती आहेत? 60 महिला आहेत. त्यापैकी 20% महिलांना वाचता येत नाही, मराठी वाचता येत नाही. 20 ला येत नाही, एक शून्य कमी केला का 10%, म्हणजे किती? 6. 10%. पहा, कोणत्याही संख्येच्या 60 इथं 1% कमी, एक शून्य कमी केला का इथं किती राहिले? सॉरी, इथं किती राहिले? 6. आता हे जे 6 आकडा जो आहे हा काय? 10%. त्याने सांगितले 20%, म्हणजे 12 महिलांना वाचता येत नाही. मग 60 मधनं जर मी 12 वजा केले तर 10 50, म्हणजे किती राहिले? 48. म्हणजे 48 महिलांना मराठी वाचता येते. ओके, वाचता येत नसेल तर मराठी वाचता येणाऱ्या पुरुषांची टक्केवारी किती? आता पहा तुम्हीच, टोटल किती आहेत मराठी वाचता येणारे? 70. मराठी वाचता येणारे किती आहेत? 70 आहेत. 70 पैकी 48 महिला आहेत. त्यांनी सांगितले टोटल महिला 60 आहेत. आपण टोटल महिला सॉरी सगळे जे लोक आहेत ते किती मानले? 100. 100च्या 60% महिला म्हणून 60 महिला. त्यापैकी 12 जणींना वाचता येत नाही, कारण 20% जणींना वाचता येत नाही, म्हणून 48% वाचता येते. 48 मधनं 70 मधनं जर मी 48 वजा केले, 10तून 8 गेले 2, बरोबर आहे, आणि इथं 7तून म्हणजे किती? 22. म्हणजे 22 पुरुष आहेत, त्यांना मराठी वाचता येते. मग हे किती पुरुष आहेत? किती पैकी? 40 पैकी. 40 पैकी किती? 22 पुरुष. म्हणजे किती टक्के? ह्या शून्याला हा शून्य गेला, बे दोन्ही 4, बे एक बे, बे एक बे, परत इथं किती आले? 5, म्हणजे 5 55. म्हणजे किती टक्के पुरुषांना मराठी वाचता येते? 55. पर्याय क्रमांक 5. कसं काढलंय पाहिजे. ओके, त्याच्या पुढचा प्रश्न पहा. एका जंगलात 2 वर्षापूर्वी 30,000 सागाचे वृक्ष होते. वृक्षतोडीमुळे दरवर्षी त्यांची संख्या शेकडा 6% घटली. तर आज या जंगलात किती सागाचे वृक्ष असतील? सिंपल असाच प्रश्न आपण पहिला वाला सोडवलेला आहे. पहिल्यांदा 30,000 होते, 6% घटली, म्हणजे राहिली किती? 94%. ही राहिलेली, ही शिल्लक आहे. याच्या परत 6% घटणारे, जेवढी शिल्लक राहिली त्याच्याही 6% घटणारे, म्हणजे परत शिल्लक किती राहणार आहे? 96%. आणि हा आकडा तुम्हाला काढायचा. बस काय झालं पहा, ह्या 4 शून्यांना हे 4 शून्य गेले, संपलं. 3 गुणिले 94 गुणिले 94. इथं जो गुणाकार येईल तो पहा कोणता आहे?
त्या पद्धतीने तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके, कॅल्क्युलेशन तुम्ही गुणाकार करू शकता. आता पुढचा प्रश्न, औद्योगिकरणामुळे गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात -7% वाढते, 60% वाढते. किती वर्षांनी? 5 वर्षांनी. गेली आज वाढत गेली, 60% वाढते. हा, ओके, 7% वाढते. म्हणजे आज जर ती 100 असेल तर 5 वर्षांनी ती 107 होती, असं लक्षात ठेवा. ओके, आज शहराची लोकसंख्या 1,14,990 आहे. तर 10 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती? म्हणजे आधीची लोकसंख्या माहित नाही, त्याच्या 7% 5 वर्षांनी आणि परत 5 वर्षांनी 7% वाढती. वाढती म्हणजे किती? 107. ओके, भागिले किती? 100. म्हणजे x ला जर आपण 100 मानलं तर 7 पुढच्या वर्षी किती झाली? 107. जसं आधीच्या प्रश्नामध्ये आपण 6% कमी झाली म्हणजे राहिले किती? 94. तसं आपण इथं वाढ होती म्हणून 7 काय केले? ऍड केले म्हणून 107 झाले. आता या रकमे ही जी काही रक्कम किंवा इथं जी लोकसंख्या मिळणार आहे त्याच्याही परत किती? 7% वाढणार म्हणून परत 100. आणि जेव्हा ही वाढ कंप्लीट होतीये, दोनच का घेतले? कारण त्यांनी सांगितले 10 वर्ष आणि 5 वर्षाला 7% 7% वाढ होती. आणि आताची जी लोकसंख्या आहे ही आताची लोकसंख्या झाली. पहा, ही किती होती? पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी म्हणजे पहिल्या 5 वर्षांनी किती झाली? ही पहिल्या वर्षी होती. 5 वर्षांनी किती झाली? त्या रकमेच्या 7%, त्या संख्येच्या जी रक्कम आली त्याच्या परत 7% वाढ होणार आहे म्हणून इथं आलो आपण. आणि ती ॲक्युरेट संख्या आहे 1,14,490. म्हणजे आता इथं तुमच्या लक्षात आले, एक्स ला एका बाजूला ठेवा, हे दोन्ही 100 आहे तिकडे गुणिले जातील आणि 107 काय जातील? भागिले जातील. इथं जो आकडा मिळणार आहे तो तुम्हाला ह्या पर्यायामधला मिळणार आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन मात्र तुम्ही करा. आता कॅल्क्युलेशन मी मध्ये सोडतोय कारण तुम्हाला प्रश्न समजलेले आहेत, तेच प्रश्न रिपीट होत आहेत. फक्त प्रॅक्टिस ही कशासाठी लिहून देतोय का तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी त्या प्रश्नांची, का कशा पद्धतीने तुम्हाला रायटिंग करायचे. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पहा, एका परीक्षेत 1200 मुले व 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40% मुलं आणि 48% मुली पास झाले, तर परीक्षेमध्ये किती टक्के विद्यार्थी नापास झाले? पहा बरं का, मुलं किती? 1200, मुली किती? 800. म्हणजे टोटल पेपरला किती बसले? 2000. ओके, किती टक्के? 40% मुले पास झाली. मुले किती होती? 1200. 1200 मधून जर मी 1 कमी केला तर किती? 120. 120 हा कोण आहे? 10%. 120 म्हणजे किती? 120 म्हणजे किती? 10%. मला 40% काढायचे, म्हणजे इथं जर मी 40 करत असेल, याला 4 ने गुणलं तर 12 चोक 48 म्हणजे किती? 480 मुलं पास झाली. 480 मुलं जर पास झाली, किती पैकी? 1200 पैकी. जर 1200 पैकी 480 मुलं पास आहेत तर नापास पोरं किती राहिली? म्हणजे 1200 मधनं 400 गेले म्हणजे किती राहिले? 800. 800 मधनं परत 80 म्हणजे 720. ही काय झाली? 720 मुलं काय झाली? नापास. त्यानंतर मुली किती? 48% मुली पास झाल्या. 48, 1% कमी केला, मग 1 शून्य कमी केला, ही किती आले? 10%. बरोबर. मी अजून 1% शून्य कमी केला, आता हे किती आले? 1%. म्हणजे तुम्ही इथं नीट समजून घ्या, 8 म्हणजे 1% आहे. मला जर 48 पाहिजे तर 48 ने गुणलंय, मग याला पण 48 ने गुणलं. ओके, इथं किती गुणलं मी? इथे येताना 48 ने जर मी गुणलं तर 8 8 64, 6 आले, 8 चोक 32, 32 आणि 6 38 म्हणजे 384. 384 मुली पास आउट झाल्या. म्हणजे नापास किती झाल्या? 800 मधनं 300 कट करा म्हणजे किती? 500. 500 मधनं अजून 84 म्हणजे किती आली? 16. आणि ते 100 म्हणजे किती? 416. 416 मुली काय झाल्या? नापास झाल्या. ह्या नीट समजून घ्या आकडा. ओके, मग आता यांची काय करायची आपल्याला? बेरीज. इथे किती आले? 6, इथे किती आले? 3 आणि 7 आणि 4 11. म्हणजे एवढे काय झाले? नापास. किती पैकी? 2000 पैकी. मग यांचे टक्के तुम्हाला काढायचे का? टोटल बसले होते 2000 मुलं, त्यापैकी 1136 मुलं नापास झाली, तर किती टक्के नापास झाली? ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. जर याला मी 20 ने भागलं, इथं जे कॅल्क्युलेशन तुम्हाला मिळणार आहे तेच कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं असणार आहे. बा
पॉईंटमध्ये जाणार आहे उत्तर 100%. ओके, कसं पॉईंटमध्ये जाणार आहे जर तुम्ही पाहिलं तरी पॉईंटमध्ये जाताना सुद्धा इथं 20 आहेत ना खाली, मग इथं 2 ने भाग देऊ का, कारण खाली 10 होतील, 10 झाले काय, फक्त पॉईंट एक घर सरकवायचं आहे मागे, संपला विषय. बरोबर आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही करा, कॅल्क्युलेशन मी सांगणार नाही, एकदम सिंपल आहे, एक 5 सेकंदात होईल, पण तरी पण तुम्ही करा. ठीक आहे. आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय. त्याच्या पुढचा प्रश्न, सरस्वती विद्यालयात गतवर्षी 320 मुले होती, चालू वर्षी 368 मुले आहेत, तर मुलांच्या संख्येत शेकडा किती टक्के वाढ झाली. सिंपल, किती आधी किती होती 320, आता किती झाली 368. तुम्ही म्हणाल सर मोठा आकडा खाली असतो, असं नाही, वाढ झालेली आहे. आणि ती जी वाढ आहे ती किती, ह्या शून्याला हा शून्य गेला. बरोबर आहे. आता इथं जे उत्तर मिळणार आहे ते तुम्हाला 100 पेक्षा जास्त असणार आहे. बरोबर आहे. ती 100 पेक्षा जेवढा आकडा जास्त तेवढी टक्के फक्त काय लिहायची, वाढ लिहायची. म्हणजे इथं जर तुम्ही कॅल्क्युलेशन करायला गेले तर आपण कितीने भाग देऊया, 4 ने जाईल, 4 ने भाग, 4 8 32, इथं किती आले 4 9 36, 4 2 8. बरोबर आहे. त्यानंतर इथं 2 नी, 2 चौक 8, 2 पंचे 10. बरोबर आहे. इथं 4 ने जाईल, 4 1 4, 4 2 8, 1 उरला, 4 3 12, म्हणजे किती 23 गुणिले 5, म्हणजे किती आले 5 3 15, हा चला 1, 5 2 10, 10 ने 11, म्हणजे किती 115. म्हणजे 100च्या किती पुढे गेले 15%, म्हणजे वाढ किती आहे 15%. आलं लक्षात. कारण आधी 120 आहे, नंतर 168 झाले, म्हणजे वाढ झाली. कधी कधी कमी होते, म्हणजे आधी 120 होते त्याच्यात कमी झाले तर कमी करायचे, दॅट्स इट, एवढेच टक्के तुम्हाला काढायचे. ओके. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा, वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे, तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा कितीने जास्त आहे. बघा इथं कोण आहे वंदना, इकडं कोण आहे रेखा. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40 ने कमी आहे, रेखापेक्षा वंदना कमी आहे. मग हिची जर उंची 100 मानली तर हिची किती झाली 40 ने कमी असल्यामुळे 60. बरोबर आहे. तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा किती, आताचा सेम प्रश्न. मग आधी किती होती 60, आपल्याला 100 गुणिले किती आले 100, कारण हे पर्सेंट मध्ये घेऊन जायचे, संपला विषय. ह्या शून्याला हा शून्य गेला, इथं किती आले 2 6, इथं किती आले 50, म्हणजे किती आले 50 गुणिले 10 500 भागिले 3. ओके, 3 1 3, उरले किती 2, 3 6 18, उरले 2, 3 6 18. बरोबर आहे. पॉइंट 3 6 18, 3 6 18, म्हणजे किती 100च्या पुढे किती गेलो आपण 66.66, 166.66, कारण ती कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे वाढ किती आहे 66.66. पर्याय क्रमांक किती आहे 4. आले लक्षात, समजले. ठीक आहे, डन. आता पुढे 1300चे 5% म्हणजे यांचे 20%, तर यन किती, सेम क्षवाला प्रश्न आहे. पहा 1300चे 5% म्हणजे यनचे 20%. झालं उत्तर. काय झालं, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, इकडे किती राहिले 13 गुणिले 5, तिकडनं आले 100 गुणिले, बरोबर, हे गुणिले आणि 20 काय गेले त्याला भागिले, तिकडे कोण राहिला यन. हे कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला इथं उत्तर भेटून जाईल. सिंपल प्रश्न असा. आयताची लांबी 10% वाढवली, रुंदी 10% कमी केली, तर आयताच्या क्षेत्रफळामध्ये काय बदल होईल. सेम असाच प्रश्न आपण याच्या आधी सुद्धा सोडवलेला आहे. आता त्याच्यानंतर एका संख्येत 25% वाढ केली, तर नवीन संख्येत पुन्हा 25% वाढ केली, तर एकूण किती टक्के वाढ झाली. आधी किती होती 100. ओके, त्याच्यात वाढ किती केली 25%ने, म्हणजे किती आली 125. आता याचे सुद्धा किती आहेत 25% काढायचे. बरोबर, म्हणजे 125 चे जर मला 25% काढायचे असतील तर इथं 25 1 25, 25 चौक 100, इथं किती आले 4 1 4, 4 3 12, 4 1 4, 1 उरला 0, 4 2 8, 2 4 5 20, म्हणजे 31.25. म्हणजे जर आता मी 125 पा 125 चे 25% म्हणजे 31.25. म्हणजे आधी होते 100, त्यांनी सांगितले 25% वाढ केली, मग 125 झाले, परत त्याच्यात 25% वाढ केली, मग आपण काय केलं ते 125 चे 25% काढून घेतले, ते आले 31.25. म्हणजे 125 मध्ये जर मी 31.25 जर मिळवले तर इथं किती आले 25.6, इथं किती आले
5.1 म्हणजे 156.25 म्हणजे आधीपेक्षा कितीने वाढ झाली 56.25 आधीपेक्षा कितीने वाढ झाली 56.25 आले लक्षात. तर या पद्धतीने हा प्रश्न या ठिकाणी संपला. आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न. एका वस्तूच्या किमतीत 45% वाढ केल्यानंतर त्या वस्तूची किंमत 87 रुपये झाली तर प्रारंभी त्या वस्तूची किंमत किती होती. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. एका वस्तूची किंमत 45% वाढवून केल्यानंतर म्हणजे काय, आधी 45% वाढ केली, थोडक्यात काय केलं 145%, तेव्हा किती होते 87 रुपये. तर नक्की तिची 100ला किंमत किती. तुम्ही म्हणाले 145 का लिहिले, 45% वाढ केली ना, आधीची किमतीत 45% वाढ केली तेव्हा किंमत 87 मिळते. तर नक्की 100ला किती होती. संपला विषय. 145 गुणिले x बरोबर 100 गुणिले किती 87 म्हणजे x बरोबर 100 गुणिले 87 भागिले किती आले 145 बरोबर आहे. मग 5 5 दुने 10 5 9 45 5 दुने 10 20 आले. इथं 29 29 त्रिक 87 म्हणजे किती आले 20 त्रिक 60 म्हणजे x बरोबर तर किती आलं 60 म्हणजे आधीची तिची मेन किंमत किती होती 60 रुपये. ठीक आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी आपले मागील PYQ सॉल्व्ह करून झालेले आहेत. मागील 10 वर्षामध्ये 10 ते 12 वर्षामध्ये जेवढे काही शेकडेवारीवर विचारले गेलेले प्रश्न होते बऱ्यापैकी सगळेच क्वेश्चन आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. लेक्चर थोडंसं मोठं होतंय कारण नंबर ऑफ क्वेश्चन आपण जास्त घेतोय, त्यामुळे नीट कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. लेक्चर पुन्हा एकदा पहा. यावरच आधारित आपण अजून एक लेक्चर बनवलेलं आहे शेकडेवारी, ज्याच्यामध्ये पूर्ण बेसिक आपण कव्हर केलेले. अतिशय महत्त्वाचा टॉपिक